तर नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर लहान ब्लाऊज पीस असेल तर त्याच्यावरती मोठ्या साईजचं ब्लाऊज कसं बसवायचं. तर ह्याच्यावरती पण मी ऑलरेडी व्हिडिओ बरेच अपलोड केलेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. जो ब्लाऊज आहे ना तो 38 चेस्टचा आहे आणि हे ब्लाऊज पीस किती आहे तुम्हाला मेजरमेंट करून मी दाखवते. तर बघू शकता आता हे आहे 80 सेंटीमीटर. तुम्हाला दिसत असेल हे बघा, हे 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे. आता ह्यात मी 38 चेस्टचा ब्लाऊज पीस, ते पण फुल साईज म्हणजे जे 3/4 भाई असते ना ते मी बसवून तुम्हाला दाखवणार आहे. तर कशा पद्धतीनं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कशा पद्धतीनं आपलं पेपर कटिंग ठेवायचं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघू शकता डबल फोल्ड केलेला आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे, सुट्टी बाजू त्या साईडला आहे. तर इथे आपल्याला अगोदर बसवायचा आहे पाठीमागचा भाग. म्हणजे पाठीमागचा भाग जो असतो ना तो आपल्याला इथे बसवायचा आहे. म्हणजे व्यवस्थित ह्या साईडला जर बसवलं तर बाकीचे पार्ट खूप छान पद्धतीनं निघतात. तर अगोदर काय करायचं, आपल्याला व्यवस्थित मार्किंग आहे असं करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं ठेवून घ्या ब्लाऊज पीस. थोडासा आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचा आहे ब्लाऊज, त्यामुळे खाली मी थोडंसं अर्धा इंच सोडलेलं आहे. तर बघू शकता या पद्धतीनं आपल्या पाठीमागच्या भागाचं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता ते बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटिंग भाईचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर भाई आणि मेन पार्ट आधी बसणं गरजेचं आहे आणि मग बाकीचे भाग आपण कुठेही ॲडजस्ट केले तरी चालतात. तर आपल्याला भाई आणि पाठीमागचा भाग अगोदर व्यवस्थित तो मार्किंग करून घ्या, तो किती कुठं बसतात ते बघा आणि मगच कटिंगला सुरुवात करा. तर बघू शकता आता हा जो आहे ना भाईचा भाग, हा इथं मी बसवलेला आहे. भाई सुद्धा थोडीशी कस्टमरला वाढवून हवी आहे, त्यामुळे खालच्या साईडला मी अर्धा इंच सोडलेला आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपलं भाईचं मार्किंग झालेलं आहे. इथं पाठीमागच्या भागाचं मार्किंग, इथं भाईचं मार्किंग झालेलं आहे. थोडंसं मैत्रिणीनं वारं सुटलेलं आहे, त्यामुळे थोडंसं अस्ताचं कापड आहे ना ते थोडंसं उडत आहे, तर तुम्ही समजून घ्या. तर आता आपण जे मेन मधले भाग आहेत ना इथे ॲडजस्ट करणार आहोत. तर आता इथे आपल्याला बसवायचा आहे कटोरीचा हा भाग. तर तुम्हाला दिसत असेल तर कटोरी जी आहे ना इथे बसवायची. बरोबर जिथं आपल्याला मुंडा खोलीचा भाग आहे ना फ्रंट साईडचा, तिथे आपल्याला बरोबर कटोरी बसवायची. म्हणजे ही छान अशी व्यवस्थित क्रॉसमध्ये बसवा, स्ट्रेट अशी कटोरी बसवू नका, फिटिंगला छान बसत नाही. तर क्रॉसमध्ये आपल्याला बसवायची आहे. ही अशी क्रॉस बघू शकता तुम्ही कशी क्रॉस ठेवलेली आहे. आणि या भागात बरोबर ती कटोरीचा भाग बसतो आणि अगदी कमी कापडामध्ये आपलं मोठ्या साईजचं ब्लाऊज सुद्धा सहज बसतं. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दिसत असेल मी पाठीमागचा भाग कुठं ठेवलेला आहे, भाई कुठं ठेवलेली आहे आणि कटोरी कुठं ठेवलेली आहे. आता ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना त्या भागाचं आता आपण कटिंग करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता हा भाग आहे ना, म्हणजे हा बघू शकता तुम्ही ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना तो हा भाग आहे, तो आपल्याला इथेच ॲडजस्ट करायचा आहे. तुम्हाला दिसत असेल ह्या भागामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करा. म्हणजे हा भाग बघू शकता इथे मुंडा खोलीचा जो भाग आहे ना तिथं जर आपण हा भाग ठेवला तर बघू शकता किती व्यवस्थित आपला हा पॅटर्न बसतोय, तुम्हाला दिसत असेल. हे अशा पद्धतीनं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हा भाग जर तुम्ही कुठेही ॲडजस्ट केला ना तर बाकीचे पार्ट निघत नाही, त्यामुळे हा भाग थोडासा म्हणजे लेंथला जास्त असतो, तो ह्याच भागामध्ये ॲडजस्ट केला तर तुम्हाला बाकीचं कापड वापरता येतील. नाहीतर मग अन्यथा हा भाग तुम्ही कुठेही ॲडजस्ट केला तर बाकीचे पार्ट बसणं खूप अवघड असतं. त्यामुळे मैत्रिणींनो माझा सांगण्याचा हेतू हाच असतो की तुम्ही व्यवस्थित जर पार्ट ॲडजस्ट केले तर मग अगदी मोठ्या साईजचा जरी ब्लाऊज असला तर लहान ब्लाऊज पीस असेल आणि मोठ्या साईजचं माप असेल तर अगदी सहज बसतं. म्हणजे कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या साईजचं ब्लाऊज नक्की बसतं. तर बघू शकता आपल्याला आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर जसं आहे तसं फक्त अर्धा इंच आपल्याला इथं शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे आणि जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आपलं पेपर पॅटर्न आहे तसा. तर मैत्रिणींनो बघू शकता भाईचं झालेलं आहे. इथं आपल्या पाठीमागच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे. इथं कटोरीचं आपण मार्किंग केलेलं आहे आणि इथं बघू शकता आपला जो भाग आपण ज्याला कटोरीचा भाग जोडतो तो इथं व्यवस्थित मी ॲडजस्ट केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इथं योगपट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर योगपट्टी जी आहे ना ती आपली असणार आहे 4 इंच आणि योगपट्टीला थोडासा जोड लागला तर दिलं तरी सुद्धा चालतंय मैत्रिणींनो, काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे 4 इंच घेतलेला आहे आणि इथे घ्यायचं आहे 3 इंच आणि व्यवस्थित असा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे योगपट्टीसाठी. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मी अगदी कमी कापड आहे तरी सुद्धा मोठ्या साईजचं ब्लाऊज कशा पद्धतीनं मी ॲडजस्ट केलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला तर ह्या भागामध्ये दिसत असेल भाई उंची सुद्धा लॉंग आहे आणि कटोरी आहे म्हणजे पूर्ण साईज आहे 38. तर अगदी व्यवस्थित ॲडजस्ट होती. पण तुम्ही जर पार्ट व्यवस्थित केले म्हणजे जिथं कुठला भाग कुठं बसवायचा, कुठला भाग कुठं बसवायचा तो जर ॲडजस्ट केला तर अगदी कमी कापडामध्ये सुद्धा आपला मोठ्या साईजचा ब्लाऊज नक्की बसतो. आणि जे काय आपल्याला हुकलूक पट्टी लागणार आहे ना ते मध्ये जे आपल्याला हे कापड राहतं ना तिथं आपल्याला हुकलूक पट्टी काढायची आहे. त्याच्यानंतर जो गळा कट झाल्यानंतर जो भाग राहतो ना तिथून आपल्याला पाठीची पट्टी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर कापड अगदी आपण वाचवलं ना तर अगदी कमी कापडामध्ये सुद्धा आपला मोठा साईजचा ब्लाऊज नक्की बसतो. तर मैत्रिणींनो अगोदर तुम्ही जर कापड कमी असेल आणि मोठ्या साईजचा जर ब्लाऊज असेल तर एक सांगते की तुम्ही अगोदर पेपर पॅटर्न तयार करा आणि मगच तुम्ही कापडावरती आधी ठेवून बघा आणि मगच तुम्ही ब्लाऊज पीस कट करा. नुसतंच अंदाजे जर कापड कमी असेल आणि तुम्ही डायरेक्ट जर मेजरमेंट घेऊन जर टाकणार असाल तर बऱ्याच वेळा अंदाजा. तर आता आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित. तर बघू शकता असं पिन्स वगैरे लावून घ्या जर सरकत असेल कापड तर. पण आता हे कॉटनचं आहे सरकत नाही त्यामुळे पिन्स नाही लावलं तरी चालेल. तर आता आपण इथून व्यवस्थित अशी कटिंग जसं स्टेप बाय स्टेप करून घ्या. त्याच्यानंतर आता हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो कापड जरी कमी असलं तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित सगळे पॅटर्न ठेवले आणि थोडंसं ॲडजस्ट करून ठेवले तर अगदी तुमचं कमी कापडामध्ये सुद्धा मोठ्या साईजचा ब्लाऊज नक्की बसणार आहे. तर जसं मी तुम्हाला पार्ट कसे ठेवायचे हे दाखवले नाही ना त्या पद्धतीनंच तुम्ही सर्व पॅटर्न ठेवून मग कटिंग करायला सुरुवात करा. तर आता आपण कटोरीचा भाग कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला भाईचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता हे झाले योगपट्टी, हे झालं भाईचं कटिंग, हे आपले कटोरीचं कटिंग, हे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं कटिंग आणि हे पाठीमागचं कटिंग. तर अगदी 80 सेंटीमीटरमध्ये मी 38 साईजचा ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीनं बसवलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हीही ह्या पद्धतीनं ॲडजस्ट करून व्यवस्थित कटिंग करा. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींना एखादी छानशी कमेंट नक्की करत जावा, कारण काय होतं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे पण मला नक्की कळेल. आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ.